नमस्कार सोमनाथजी. संघर्ष न्यूज सोलापूरमध्ये आपलं स्वागत आहे. सध्या सोलापूर जिल्हा परिषद आणि करमाळा पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगानं करमाळा तालुक्यामध्ये पंचायत समिती जिल्हा परिषदच्या अनुषंगानं बरेचसे राजकीय व्यक्तिमत्व इच्छुक आहेत. आपणही राजकारणामध्ये सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर आहात. तर आपण काही निवडणूक लढवण्याचा मानस आहे किंवा लढवण्यास कुठल्या पक्षाकडून इच्छुक आहात का? सर्वप्रथम मी 2023 पासून भाजपमध्ये काम करतो आहे. तसं आपल्या तालुक्यामध्ये भाजपचं पूर्वी काही नव्हतं, पण 2023ला आम्ही प्रवेश केला. त्यावेळी रणजितसिंह मोहिते पाटलांच्या मार्फत आम्ही खरं तर प्रवेश केला होता. आणि त्याच्यानंतर मग आदरणीय तालुक्यातील दिदीसाहेब आल्या, जोळ सर आले, बरेच असे एकत्र येऊन सुरुवातीचे गणित चिवटे होतेच अगोदरपासून. आणि मग सर्वांच्या हिनं आज तालुक्यामध्ये भाजपची जोरदार ताकद या ठिकाणी आज दिसत आहे. त्याचप्रमाणे तालुक्याचे सगळ्या गोष्टींवर पालकमंत्री माननीय जयकुमार भाऊंचं पण बारकाईने लक्ष आहे. ते पण यामध्ये फार जातीने लक्ष घालत आहेत. आणि आम्ही सर्वांनी गेले 12-13 वर्षाचा जो अनुभव आहे, ज्याच्यामध्ये ग्राउंड लेवलला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बऱ्याचशा प्रकारे काम करण्याचा योग आला, सामाजिक असेल राजकीय असेल त्याच्यामध्ये पण काम करण्याचा योग आला. आणि यंदाची जी निवडणूक आहे ही भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने करमाळा तालुक्यामध्ये फार महत्त्वाचे आहे. आणि पक्षाचं म्हणणं असं आहे की ह्या निवडणुकीमध्ये 100% भाजप झालं पाहिजे. आणि त्या अनुषंगानं पक्षीय नेतृत्वाने असं ठरवलं आहे की एक चांगल्या प्रतिमेची आणि उच्च शिक्षित अशी युवा पिढी ह्या निवडणुकांमध्ये आपण त्यांना संधी द्यायची असं पक्ष नेतृत्वाने ठरवलेलं आहे. आणि त्या अनुषंगाने आमच्या वांगीगण पंचायत समितीसाठी हा वांगीगण हा यावेळी महिला ओपन या गटासाठी आरक्षित झालेला आहे. तर मी माझी मिसेस जी की राज्यशास्त्राची पदवीधर आहे, तर तिला या निवडणुकीमध्ये मी उतरवण्यासाठी प्रयत्न करतो आहे. आणि तसं मी वरिष्ठांशी उमेदवारी संदर्भात चर्चा चालू आहे. वरिष्ठांनी पण त्या संदर्भात मला तयारी करण्यासाठी ग्रीन सिग्नल दिलेला आहे. आपल्याला काही राजकीय पार्श्वभूमी आहे का? वास्तविक पाहता राजकीय पार्श्वभूमी जर म्हणाल तर आमच्या घरामध्ये कोणी राजकारण केलेलं नाही, पण राजकारणाची आवड ही मला जन्मताच असल्यागत होती. मी अगदी 10वी पासून संघटनेमध्ये काम केलेलं आहे. 10वी पासून आंदोलन मोर्चामध्ये काम केलं आहे. कॉलेज जीवनामध्ये मी 3 वर्ष CR आणि 4थ्या वर्षी युवा होतो इंजिनिअरिंगला असताना. आणि नंतरही बरेच संघटनात्मक काम केलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मी प्रदेश उपाध्यक्षपर्यंत पदाधिकारी म्हणून संघटनात्मक काम केलेलं आहे. त्याचबरोबर 2022ला आमची वांगी ग्रामपंचायत निवडणूक ती पण मी अपक्ष लढली होती. सर्व प्रस्थापितांच्या विरोधामध्ये जाऊन एक चांगलं राजकारणामध्ये चांगले व्यक्ती आले पाहिजेत, चांगल्या व्यक्तींनी राजकारणामध्ये आलं पाहिजे, राजकारणामध्ये उच्च शिक्षित लोकांनी आलं पाहिजे आणि एक चांगलं पोटेन्शियलात्मक आणि चांगलं एक काम घडलं पाहिजे. ह्या अनुषंगानं मी त्यावेळी अपक्ष म्हणून 2022ची ग्रामपंचायत लढवली होती. त्याच्यामध्ये थोड्याफार मताने माझा पराभव झाला. पण ज्या मातीमध्ये माझ्या पराभवाची चर्चा झाली, तर त्याच मातीमधून विजयाचा गुलाल मला यावेळेस उधळायचा आहे. आणि त्याच्यासाठी मी पुन्हा एकदा माझ्या मिसेसच्या माध्यमातून या निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी एकदा सज्ज झालेलो आहे. आपल्या इकडे नारायणआबा पाटील गटाचे वर्चस्व आहे. आपल्याला कितपत यश मिळेल? हे बघा, जब आंखों में अरमान लिया मंजिल को अपना मान लिया, जब आंखों में अरमान लिया मंजिल को अपना मान लिया, तो मुश्किल क्या और आसान क्या, बस ठान लिया तो ठान लिया. अशा पद्धतीनं आमची कामाची पद्धत आहे. एकदा मनावर घेतलं की ते घेतलं. आणि कोणाची ताकद आहे काय आहे हे येणाऱ्या निवडणुकीनंतर दिसून येईल. आत्ताच त्याच्यावर भाष्य करणं मला वाटतं थोडंसं लुतखोळेपणाचं ठरेल. युती आघाडी या संदर्भात आपले काही विचार आहेत? काय असते राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये युती आघाडी हे वरिष्ठ पातळीवरून होतील न होतील हे ती पुढची गोष्ट. त्याबद्दल आमचे वरिष्ठ नेते त्या ठिकाणी निर्णय घेतील. पण भारतीय जनता पार्टीचं काम करत असताना आदरणीय मोदी साहेबांचे विचार असतील, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचे विचार असतील, भारतीय जनता पक्षाची विचारधारा असेल किंवा पालकमंत्री माननीय जयकुमारजी गोरे साहेब असतील, सचिन कल्याण शेट्टी साहेब असतील, यांच्या माध्यमातून तालुक्याचं नेतृत्व आदरणीय रश्मी दिदी असतील, दिग्विजय बागल असतील, रामदास जोळसर असतील, ह्या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही एक ताकद लावून भाजपची विचारधारा ग्राउंड लेवलला प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी गेले काही वर्ष काम करतो आहे. आणि हे काम आम्ही करत असताना युती आघाडीच्या विचारामध्ये आम्ही कधी आतापर्यंत अडकलो नाही. आम्हाला 100% भाजप हे आमच्या वरिष्ठांचं पण म्हणणं आहे आणि त्यासाठी आम्ही एक कार्यकर्ता म्हणून तळमळीनं काम करतो आहे. करमाळा नगरपालिकेतील शहरातील विजयानंतर जनता किती साथ देईल
हे बघा, ग्रामीण भागाचा जर विचार केला, आता ही शहराच्या गोष्टी, शहराचे प्रश्न वेगळे असतात, ग्रामीण भागाचे प्रश्न वेगळे असतात. ग्रामीण भागामध्ये काम करत असताना गेल्या 10-12 वर्षांमध्ये आम्ही तळागाळापर्यंत जाऊन लोकांचे प्रश्न सोडवत आहोत. आणि ज्या पद्धतीनं तरुणांमध्ये बेरोजगारी घालवण्यासाठी आम्ही काम करतो आहे, त्याच पद्धतीनं उद्योजक कसे घडवायचे. आज मी स्वतः एक उद्योजक आहे, उद्योजक म्हणून स्वतःला मी एक सिद्ध केलं आहे. तर ग्रामीण भागातील उद्योजक घडवण्यासाठी पण आम्ही प्रयत्न करत आहे. आणि आमचं पक्षाची विचारधारा जी आहे ती तळागाळापर्यंत आम्ही पोहोचवतो आहे. जे पक्षाचे विजन आहे, अगदी लाडकी बहीण असेल, लाडकी बहीणच्या माध्यमातून आज घरोघरामध्ये महिलांना सक्षमीकरणामध्ये आणण्यासाठी, अर्थकारणामध्ये आणण्यासाठी आमच्या नेतृत्वानं प्रयत्न केलेले आहेत. ती लाडकी बहीण योजना आहे. त्याचबरोबर आम्हाला उज्ज्वल योजनेने आमच्या घरोघरच्या चुली नाहीशा झाल्या. आज प्रत्येकाच्या घरोघर गॅस आले. त्याचनंतर स्वच्छ भारत मिशनच्या अंतर्गत घरोघरामध्ये आज शौचालय आले. शौचालयाच्या मार्फत घरोघरची शहरातील, गावातील दुर्गंधी कमी झाली. घनकचरा व्यवस्थापनामध्ये आज स्वच्छ सर्वेक्षण सारखी स्कीम आहे. घनकचरा व्यवस्थापनामुळे गावीच्या गावी आज स्वच्छ होत आहेत. त्याचबरोबर भाजपच्या ज्या ज्या स्कीम आहे, अगदी पायाभूत सुविधेमध्ये रस्ते बघाल तुम्ही, रस्त्यांचं खूप मोठ्या प्रमाणावर जाळं हे भाजपच्या मार्फत केलं जात आहे. हे जे पक्षाचे काम आहेत, पक्षाचे जे विचार आहेत, तर हे आम्ही तळागाळापर्यंत लोकांपर्यंत घेऊन जाऊ. आणि आम्हाला निश्चित खात्री आहे की सर्व आज जनता हुशार आहे. ह्या सगळ्या गोष्टी जनतेला कळतात आणि त्यामुळं जनता ह्या कामाला बघून किंवा ह्या आमच्या कामावर खुश होऊन म्हणा, आमच्या पाठीशी कायम उभं राहील याबद्दल आमच्या मनात तरी मात्र शंका नाही. करमाळा तालुक्यामध्ये आतापर्यंत गटातटाचं राजकारण सुरू आहे. BJPला यामध्ये कितपत यश मिळेल? आता गटातटाचं राजकारण जर म्हणायला गेलं तर त्याला मी इतिहास समजेन. आजची परिस्थिती वेगळी. आज गटातटाच्या पुढे जाऊन आज पक्षीय विचारधारा ही तालुक्याने स्वीकारण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा आज स्वीकारली आहे म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. आज तुम्ही जर बघायला गेला तर प्रत्येक गटातट बाजूला जाऊन आज प्रत्येकाने आपापल्या पक्षामध्ये स्थान भक्कम करण्यासाठी प्रयत्न चालू केले आहेत. त्याचबरोबर ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल आणि आता झालेली नगरपालिका असेल, ह्या पक्षीय चिन्हावर निवडणूक लढवायच्या आहेत आपल्याला. त्याच्यामुळं गटातटाला फार महत्व आहे असं मला तरी या ठिकाणी काय वाटत नाही. सर्व गटतट त्या त्या पार्टीमध्ये आपापल्या पद्धतीने काम करतील. आमचे भाजपचे जेवढे पण काही गटतट आहेत ते सर्व आम्ही एकजुटीने कामाला लागू आणि एकजुटीने आम्ही यश खेचून आणू. आपल्या भागामध्ये पाटील गट, शिंदे गट, जगताप गट यांचं बऱ्यापैकी वर्चस्व आहे. त्याबद्दल आपण काय सांगाल? नाही, वर्चस्व असं कोणाचं एकाचं म्हणणं मला योग्य वाटणार नाही. जशी तुम्ही ह्या गटाचे नाव घेतली तसंच बागल गटात सुद्धा वर्चस्व फार मोठं आहे, जे आज भारतीय जनता पक्षामध्ये काम करतात. 2 वेळेस 2007 आणि 2012ला वांगी गणाचा पंचायत समिती सदस्य हा बागल गटाचा होता. बागल गटाने सभापती पद पण त्यावेळी वांगी गणामध्ये दिलेले आहे. त्याच्यामुळं बागल गटाच्या मार्फत पक्षाची ताकद वांगी गणामध्ये हे मोठ्या प्रमाणावर आहेच, हे सिद्ध होईलच. पण तुर्तास तरी ते मान्य आपल्याला करावंच लागेल. आपल्या उमेदवारी संदर्भात आपण वरिष्ठांची काय चर्चा केलेली आहे? 100% सर्व वरिष्ठांचा आशीर्वाद घेऊन, सर्व वरिष्ठांच्या विचाराला प्रथम प्राधान्य देऊन, त्यांच्याकडून ग्रीन सिग्नल घेऊनच मी या निवडणुकीच्या रिंगणामध्ये माझ्या मिसेसला उतरवत आहे. करमाळा तालुका तसेच वांगी भागामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये आपण एक युवा उद्योजक म्हणून पुढे आलात. शासनातर्फे आपणाला मलेशिया आणि इतर ठिकाणी अभ्यास दौऱ्यानिमित्त पाठवलं होतं. आपण युवा वर्गासाठी काय कराल? अशी म्हणजे काय करमाळा तालुका किंवा वांगी पंचायत समिती गट काय अपेक्षा करू शकतो तुमच्याकडून? निश्चितच उद्योग क्षेत्रामध्ये गेल्या 3-4 वर्षांमध्ये अनेक सारे पुरस्कार मला मिळाले. त्या क्षेत्रामध्ये मी अगदी उत्तुंग भरारी घ्यावं असं काम थोडंसं मागच्या 2-3 वर्षांमध्ये माझ्या हातून घडलं. आणि अभ्यास दौऱ्यासाठी पण माझी शासनाकडून निवड झाली सिंगापूर मलेशिया दौऱ्यामध्ये. तर उद्योग क्षेत्रामध्ये येणाऱ्या आपल्या तालुक्यातील पिढीसाठी, युवक पिढीसाठी मी सातत्याने नेहमी सांगत आलेलो आहे की तुमचं उद्योग क्षेत्रामध्ये सातत्य महत्त्वाचं आहे. आपल्याला काय वाटतं की खाल्लं की लगेच तूप खाल्ले की रूप यावं, तर असं त्या ठिकाणी नाही. 2-3 वर्ष तुम्हाला त्या ठिकाणी सस्टेन होण्यासाठी द्यावा लागतो वेळ आणि त्याच्यानंतरच तुम्हाला त्या ठिकाणी आउटपुट चांगले दिसायला लागतात. म्हणजे मी ज्यावेळेस 2018ला माझी कंपनी काढली तर 18 ते 21चा जो काळ आहे तो मला अतिशय संघर्षाचाच काळ गेला. पण 21च्या नंतर मला चांगले प्रोजेक्ट मिळत गेले, चांगल्या टेंडर मिळत गेले आणि त्याच्या माध्यमातून गेल्या 3-4 वर्षामध्ये मला उद्योग क्षेत्रामध्ये एक माझा असा नावलौकिक करता आला की आज सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट आणि SK इंजिनिअरिंग अँड सर्व्हिसेस नावाची जी माझी कंपनी आहे ते एक समीकरण होऊन गेलं आहे. आणि शासनानं, विशेषतः केंद्र शासनानं जे स्वच्छ भारत मिशन म्हणून जे ग्रामीणसाठी लागू केलं आहे, तर त्याच्यात
तांत्रिक सल्लागारपदी शासनाने माझी नियुक्ती केलेली आहे. म्हणजे गोव्यामध्ये जो प्रोजेक्ट चालू आहे त्यांचा पायोनियर लेवलला, तर त्याचा तांत्रिक सल्लागार म्हणून माझी SK इंजिनियर्स अँड सर्व्हिसेस ही कंपनी आहे. तिथं टेक्निकल कन्सल्टेशन सगळं आपलं आहे. त्यांच्या तांत्रिक सगळ्या मशिनरीच्या डिझाईन सगळ्या डेपोच्या डिझाईन आपण स्वतः बनवतोय. तुमचं शिक्षण आणि शिक्षण क्षेत्रात जेणेकरून तुम्ही जे शिक्षण घेतलं ते इतर विद्यार्थ्यांना म्हणा किंवा ग्रामीण भागातील मुलांना त्या तुमच्या शिक्षणाचा अनुभवाचा काय फायदा होईल आणि तुम्ही कसं मार्गदर्शन कराल? माझं शिक्षण इंजिनिअरिंग झालेलं आहे आणि त्याच्यानंतर सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट नावाच्या विषयामध्ये मला डॉक्टरेट पण मिळालेली आहे. आणि मी ज्या कॉलेजमध्ये इंजिनिअरिंग केलं तर त्या कॉलेजच्या ॲडवायझरी बोर्डावर पण माझी निवड झालेली आहे. म्हणजे आज त्या कॉलेजच्या ॲडवायझरी बोर्डावर कॉलेजचे रूल्स रेग्युलेशन ठरवत असताना आम्हाला ॲडवायझरी बोर्डावर मेंबर म्हणून त्या ठिकाणी घेतलेलं आहे. आणि असं उच्च शिक्षित सहसा आपण बघतो की राजकारणामध्ये कोणी पडत नाही, पण आम्हाला लहानपणापासून आवड असल्यामुळं एक पॅशन म्हणून आम्ही त्याच्यामध्ये उतरलेलो आहे. लहानपणापासून भाषण कौशल्य असेल, संघटन कौशल्य असेल आणि आपल्या समाजामध्ये काहीतरी परिवर्तन करायचं किंवा आपल्याला काहीतरी नवीन चांगलं घडवायचं, नवीन पायवाटा काहीतरी घडवायचे आहेत किंवा सिस्टममध्ये ज्या काही स्कीम योजना आहेत त्याचा आपल्या सर्वसामान्यांना लाभ देता आला पाहिजे आणि शासनाच्या सगळ्या स्कीम लोकांपर्यंत पोहोचवता आल्या पाहिजे. आणि ह्याच्यासाठी प्रयत्न करण्यासाठी आम्ही राजकारणामध्ये येण्याचा निर्णय घेतलेला आहे. तुमच्या पत्नी, तर त्यांचं राजकीय काही योगदान किंवा कुठल्या राजकीय संघटनेमध्ये काम केलंय का त्यांनी याच्या अगोदर, असं काही आहे का? हो, नक्कीच. 2019 ते 2021 हे 2 वर्ष माझी पत्नी सौनीता ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पुणे शहरच्या सरचिटणीसपदी काम करत होती आणि 2021 ते 2023 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला पुणे शहरला उपाध्यक्ष होती आणि त्याच्यानंतर 2023ला आम्ही दोघांनी पण भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला.